नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बालासाहेब किलचे आपल्यासोबत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची जी काही सांख्यिकीय माहिती आहे त्या सांख्यिकीय माहितीची चर्चा करत आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र विधानसभेच्या 1962च्या निवडणुकीची आणि 1967च्या निवडणुकीची चर्चा केलेली आहे। त्यापूर्वी 1962ची जी काही निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये 6 राष्ट्रीय पक्षांनी सहभाग नोंदवला, 2 प्रादेशिक पक्षांनी सहभाग नोंदवला, 2 नोंदणीकृत पक्षांनी सहभाग नोंदवला आणि काही अपक्ष उमेदवार या निवडणुकीसाठी होते। आणि या निवडणुकीमध्ये 1161 उमेदवारांनी आपलं भाग्य अजमावण्याचा प्रयत्न केला आणि मग त्या 1161 उमेदवारांपैकी 251 पुरुष उमेदवार विजयी झाले आणि 13 महिला उमेदवार विजयी झाल्या आणि या विधानसभेची जी काही सदस्य संख्या होती ती 264 होती। तर 1967च्या निवडणुकीमध्ये 8 राष्ट्रीय पक्षांनी निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवला, 1 प्रादेशिक पक्षानं सहभाग नोंदवला आणि अपक्ष उमेदवारही या निवडणुकीमध्ये होते। आणि त्याच पद्धतीनं या निवडणुकीमध्ये एकूण 1242 उमेदवारांनी आपला सहभाग नोंदवला आणि त्या 1242 पैकी 261 पुरुष उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले आणि 9 महिला उमेदवार या निवडणुकीत विजयी झाल्याचं आपल्याला दिसून येतं। आणि या 1967च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 270 मतदारसंघात निवडणूक झाली होती। म्हणजेच 1962च्या निवडणुकीमध्ये जे काही 264 मतदारसंघ होते ते 264 मतदारसंघाची संख्या ही 1967च्या निवडणुकीमध्ये 270 पर्यंत गेल्याचं आपल्याला दिसून येतं। आणि 1972च्या निवडणुकीच्या संदर्भात आज आपण ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस 1972च्या निवडणुकीमध्ये सुद्धा 270 मतदारसंघ हे कायम असल्याचं आपल्याला दिसून येतात। आणि मग या 270 मतदारसंघांपैकी 239 मतदारसंघ हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव होते। त्यानंतर SC प्रवर्गासाठी 15 जागा राखीव होत्या, ST प्रवर्गासाठी 16 जागा राखीव होत्या आणि याची एकूण बेरीज येते 270। म्हणजेच 270 विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक झाली। आणि मग या निवडणुकीत जे काही उमेदवारांची जी काही संख्या आहे ती संख्या एकूण 1197 आहे। म्हणजेच याचा अर्थ असा होतो 1962च्या निवडणुकीमध्ये एकूण उमेदवारांची संख्या 1161 होती। त्याच पद्धतीने 1967च्या निवडणुकीमध्ये एकूण उमेदवाराची संख्या 1242 होती। ती या निवडणुकीमध्ये 1972च्या निवडणुकीत 1197 झाल्याचं आपल्याला दिसून येतं। म्हणजेच 1967च्या निवडणुकीपेक्षा एकूणच या निवडणुकीची जे काही उमेदवारांची संख्या आहे ती संख्या पाहता एकूण 1197 उमेदवारांनी आपलं भाग्य या निवडणुकीत अजमावल्याचं आपल्याला दिसून येतं। आणि मग ही जी काही 1197ची जी काही उमेदवाराची संख्या आहे ती संख्या ही 1967च्या निवडणुकीच्या उमेदवाराची जी काही संख्या आहे 1242 त्यांच्यापेक्षाही कमी आहे। तर 1962च्या निवडणुकीतील जी काही 1161 एकूण उमेदवाराची संख्या आहे त्यांच्यापेक्षाही जास्त आहे असल्याचं आपल्याला दिसून येतं। आणि मग या सगळ्या बाबींचा ज्यावेळेस आपण एकंदरीत विचार करतो त्यावेळेस प्रत्येक मतदारसंघाने किती उमेदवाराची संख्या आहे याचा जर विचार केला तर 1 उमेदवार असणाऱ्या मतदारसंघाची संख्या आहे 3, 2 उमेदवार असणाऱ्या मतदारसंघाची संख्या आहे 35, 3 उमेदवार असणाऱ्या मतदारसंघाची संख्या आहे 59, 4 उमेदवार असणाऱ्या मतदारसंघाची संख्या आहे 63, 5 उमेदवार असणाऱ्या मतदारसंघाची संख्या आहे 41, 6 ते 10 उमेदवार असणाऱ्या मतदारसंघाची संख्या आहे 67 आणि 11 ते 15 उमेदवार असणाऱ्या मतदारसंघाची संख्या आहे 1 आणि 15पेक्षा जास्त उमेदवार असणाऱ्या मतदारसंघाची संख्या आहे 1। आणि मग या 270 मतदारसंघांमध्ये 1197 उमेदवारांनी आपलं भाग्य अजमावण्यात असताना या 1197 उमेदवारांची 270 मतदारसंघातली जर सरासरी पाहिली तर ती 4 एवढी येते। यामध्ये सर्वात कमी उमेदवार असणाऱ्यांची म्हणजे 1 उमेदवार असणाऱ्या मतदारसंघाची संख्या ही 3 आहे। तर सर्वाधिक उमेदवार असणाऱ्या
मतदारसंघाची संख्या ही 1 आहे. म्हणजेच या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदार असणारी जो काही मतदारसंघ आहे तो 124 नंबरचा नागपूर ईस्ट या मतदारसंघामध्ये 16 उमेदवारांनी आपलं भाग्य अजमावण्याचा प्रयत्न केला. आणि मग या निवडणुकीमध्ये जे काही पुरुष आणि स्त्रींचं जे काही मतदान झालं त्याचं जर आपण प्रमाण पाहिलं तर पुरुषांचं मतदान एकूण 64.69% मतदान झालं, महिलांचं 56.38% मतदान झालं आणि दोघांचं एकूण जे काही या निवडणुकीचं मतदान झालं ते 60.63 असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच या 1967च्या निवडणुकीपेक्षा 1972च्या निवडणुकीमध्ये हे मतदान कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. या निवडणुकीचं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की पहिल्या निवडणुकीमध्ये 13 महिला उमेदवार निवडून आल्या होत्या, दुसऱ्या निवडणुकीमध्ये 9 महिला उमेदवार निवडून आल्या होत्या, पण या निवडणुकीमध्ये एकही महिला उमेदवार निवडून आली नाही हे विशेष आपल्याला या ठिकाणी जाणवतं. म्हणजेच 270 जे काही मतदारसंघ आहेत त्या 270 मतदारसंघामध्ये पुरुष उमेदवारच निवडून आल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे या निवडणुकीमध्ये महिलांची प्रतिनिधित्व हे शून्यावर आल्याचं निदर्शनास येतं. आणि मग या निवडणुकीमध्ये जे काही राजकीय पक्षांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये जे काही राष्ट्रीय पातळीवरचे जे काही पक्ष आहेत त्या राष्ट्रीय पातळीवरच्या एकूण 7 पक्षांनी सहभाग नोंदवला. यामध्ये भारतीय जनसंघ या पक्षाने 122 मतदारसंघात निवडणूक लढवली आणि 122 पैकी यांचे 5 उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले. 85 उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या आणि या पक्षाला जवळपास 6.25 एवढं मतं मिळाल्याचे आपल्याला निदर्शनास येतं. त्यानंतरचा पक्ष आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. यांनी या निवडणुकीमध्ये 44 उमेदवार उभे केले, यांचे 2 उमेदवार विजयी झाले. 26 उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या आणि या पक्षाला 2.73% मतं मिळाल्याचं आपल्याला निदर्शनास येतं. त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी यांनी 20 उमेदवार उभे केले, त्यांचा 1 उमेदवार विजयी झाला. 15 उमेदवाराच्या अनामत रकमा जप्त झाल्या आणि या पक्षाला 0.77 एवढी मतं मिळाली. त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेसनं या निवडणुकीमध्ये जवळपास आपले सर्वच्या सर्व म्हणजेच 270 उमेदवार या ठिकाणी दिल्याचं दिसून येतात. त्या 270 उमेदवारांपैकी सर्वाधिक उमेदवार काँग्रेसचे विजयी झाले. त्यामध्ये त्यांनी 222 जागा या ठिकाणी जिंकल्या. 1 उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली आणि या पक्षाला 56.36% मतं 1972च्या निवडणुकीत मिळाल्याचं आपल्याला दिसून येतात. म्हणजेच 1967च्या निवडणुकीमध्ये या पक्षाला 47.03% मते मिळाली होती. 1972च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या मताची टक्केवारी वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस संघटना या नावाचा एक पक्ष या ठिकाणी उभा होता. त्यांनी जवळपास आपले 49 उमेदवार 1972च्या निवडणुकीत उभे केले. त्यांचा एकही उमेदवार या ठिकाणी विजयी झाला नाही. 44 उमेदवाराच्या अनामत रकमा जप्त झाल्या आणि या पक्षाला 1.07% मतं मिळाली. त्यानंतर सोशलिस्ट पार्टीनं या ठिकाणी पुन्हा आपलं एकदा भाग्य अजमावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 52 उमेदवार उभे केले. त्यापैकी 52 पैकी 3 उमेदवार त्यांचे या निवडणुकीत विजयी झाले. 18 उमेदवाराच्या अनामत रकमा जप्त झाल्या. त्याच्यानंतर 4.58% मतं या पक्षाला मिळाली. त्याच्यानंतर जी काही एक स्वतंत्र पार्टी होती त्या स्वतंत्र पार्टीनं सुद्धा या ठिकाणी 5 उमेदवार उभे केले. 5 पैकी 4 उमेदवाराच्या अनामत रकमा जप्त झाल्या आणि या पक्षाला 0.09% एवढी मतं मिळाली. त्याच्यानंतर जे काही प्रादेशिक पातळीवरचे जे काही पक्ष होते त्याच्यामध्ये भारतीय क्रांती दल नावाचा एक पक्ष होता. त्यांनी 2 उमेदवार उभे केले. त्यांचा 1 उमेदवार विजयी झाला आणि यांच्या एकाही उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली नाही. तर या पक्षाला 0.21% मतं मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षानं या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला. एकूण 26 उमेदवार या ठिकाणी निवडणुकीसाठी उभे केले. त्यांचे 2 उमेदवार या ठिकाणी विजयी झाले
10 उमेदवाराच्या अनामत रकमा जप्त झाल्या आणि या पक्षाला 2.40% मतं मिळाली. त्यानंतर इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षानं एक उमेदवार या ठिकाणी उभा केला. त्यांचा तो एक उमेदवार विजयी झाला आणि या पक्षाला 0.18% मतं मिळाली. शेतकरी कामगार पक्षानं या निवडणुकीत आपले 58 उमेदवार उभे केले. त्या 58 उमेदवारापैकी त्यांचे 7 उमेदवार या ठिकाणी विजयी झाले. 21 उमेदवाराच्या अनामत रकमा जप्त झाल्या आणि या पक्षाला 5.66% मतं या निवडणुकीत मिळाली. त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षानं 118 उमेदवार उभे केले. त्यांचे 2 उमेदवार विजयी झाले. 103 उमेदवाराच्या अनामत रकमा जप्त झाल्या आणि या पक्षाला 3.77% मतं मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. अखिल भारतीय हिंदू महासभेला या निवडणुकीत 0.07% मतं मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे गट यांनी या निवडणुकीमध्ये 56 उमेदवार उभे केले. त्या 56 उमेदवारापैकी त्यांचा एकही उमेदवार या ठिकाणी विजयी झाला नाही. 51 उमेदवाराच्या अनामत रकमा जप्त झाल्या आणि 1.34% मतं या पक्षाला मिळाली. त्यानंतर शिवसेना या पक्षानं या निवडणुकीमध्ये आपले 26 उमेदवार उभे केले. त्यापैकी त्यांचा एक उमेदवार विजयी झाला. 18 उमेदवाराच्या अनामत रकमा जप्त झाल्या आणि 1.84 एवढी मतं या पक्षाला मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. एकंदरीतच या निवडणुकीमध्ये जे काही राष्ट्रीयकृत पक्ष आहेत त्या राष्ट्रीयकृत पक्षांना 71.86% मतं मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर जे काही प्रादेशिक पक्ष आहेत त्या प्रादेशिक पक्षांना 12.21% मतं मिळाली. त्यानंतर नोंदणीकृत पक्षांना 3.25% मतं मिळाली. तर अपक्ष उमेदवारांना या निवडणुकीमध्ये 12.68% मतं मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि एकंदरीतच या निवडणुकीमध्ये जे काही 1196 उमेदवार या निवडणुकीला उभे जे काही होते त्या 1196 उमेदवारांपैकी जवळपास 670 उमेदवारांच्या अनामत रकमा या निवडणुकीत जप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि या निवडणुकीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की एकही महिला उमेदवार या निवडणुकीत विजयी झाल्याचं आपल्याला दिसून येतं नाही. म्हणजेच एकंदरीतच या 1972च्या निवडणुकीवर जर आपण नजर फिरवली तर यामध्ये 7 राष्ट्रीय पक्षांनी सहभाग नोंदवला. त्याच्यानंतर 5 प्रादेशिक पक्षांनी सहभाग नोंदवला. 3 नोंदणीकृत पक्षांनी सहभाग नोंदवला. त्याच्यानंतर अपक्ष उमेदवारांनी सहभाग नोंदवला आणि या निवडणुकीमध्ये एकूण 60.63% मतदान झाल्याचं आपल्याला दिसून येतं. धन्यवाद.